मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गोल्डन टेम्पल. प्रशस्त त्यांची ही पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही निघालो मोनेस्ट्रीकडे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भटकंती विथ विनयमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. हे कर्नाटकातील सर्वात प्रसिद्ध बौद्ध मठांपैकी एक आहे. मडिकेरी शहरापासून साधारण 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे. हे टिबेटियन जे बुद्धिस्ट असतात त्यांचं हे मंदिर आहे. मोनेस्ट्रीच्या मेन गेटमधून आत आल्यावर एका बाजूला 2 माळ्यांची लांब अशी इमारत आहे. मध्ये मोठे मैदान आहे, तर दुसऱ्या बाजूला शॉपिंग लाईन आणि हॉटेल्स आहेत. वा, खूप छान मंदिर आहे, खरंच खूप सुंदर आहे. तिथून पुढे आल्यावर त्यांचे जे गुरु होते त्यांचे हे समाधी मंदिर आहे. पुढे आल्यावर प्रशस्त मोठं दिसणारं हे मंदिर, त्याची रचना आणि त्यावर केलेली त्यांच्या टिबेटियन पद्धतीतील कलाकृती खरंच खूप सुंदर होती. समोर लाल रंगात असलेले हे मोठे प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूला रेखाटलेले हे चित्र अतिशय सुंदर होते. पुढे आल्यावर ही एक मोठी घंटा व त्यावरही सोनेरी कलाकृती, खूपच छान. या कलाकृतींना टिबेटियन भाषेमध्ये थंका आर्ट असे म्हणतात. समाधी मंदिराच्या उजव्या बाजूला भगवान गौतम बुद्धांचे मंदिर आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला सफेद रंगातले ड्रॅगनसारखे दिसणारे सिंह आहेत. मित्रांनो, बरोबर टायमवर आलो आहे आणि दुपारी 1 वाजता प्रार्थना असते. त्यावेळी सर्व भिक्षुक एकाच ठिकाणी जमा होतात. तसेच प्रार्थना झाल्यावर त्याच ठिकाणी त्यांचे जेवणही असते. हजारोंच्या संख्येने एकाच ठिकाणी भिक्षुक बघायला मिळाले. तुम्हीही बघा. या मॉनेस्ट्रीमध्ये सर्व बुद्ध मूर्ती आहेत. 3 मोठ्या मूर्ती म्हणजे गौतम बुद्ध, पद्मसंभव आणि अमृतयुष अशा या 3 मूर्ती आहेत. मंदिराच्या मधल्या बाजूला असलेल्या सर्व भिंतींवर थंका आर्ट्स, टिबेटियन पेंटिंग आणि कोरिओ काम पाहायला मिळते. इथे मी आता चौकशी केली तेव्हा असे समजले की 8 दिवसांपासून त्यांची पूजा चालू आहे आणि अजून 2-3 दिवस चालणार आहे. त्यामुळे ही पूजा संध्याकाळी 5 वाजेपर्यंत चालणार असल्यामुळे आतमध्ये मंदिरात कोणालाही एंट्री नाही. खूपच सुंदर मंदिर आहे. बघून आत जाण्याची इच्छा तर झाली, पण काय करणार, बॅड लक आहे. मित्रांनो, इकडे आतमध्ये प्रार्थना चालू आहे आणि प्रार्थना दुपारी काहीतरी 12 नंतर चालू होते आणि दिवसपर्यंत म्हणजे असतं आणि 4:30 वाजेपर्यंत ते प्रार्थना त्यांची चालते. म्हणजे जे काय असेल 4:30 ते 5:30 आतमध्ये एंट्री मिळते आपल्याला जायला आतमध्ये. तर आता त्यासाठी आता 3 वाजले, 3:15 वाजले, तर भरपूर टाईम बाकी आहे. तर एवढ्या वेळ थांबणे काय शक्य नाही, कारण अजून पण आपल्याला पॉईंट बघायचे आहेत. त्यामुळे आम्ही निघतो आहे. तर इथले जे त्यांचे मॉन्क आहेत तर त्यांच्याशी जरा बोललो. त्यांनी खूप चांगली माहिती दिली. तर त्यांना कॅमेरासमोर बोलायला अलाउड नाही, त्यामुळे ते बोले आम्ही डायरेक्ट बोलू शकत नाही, पण तुम्हाला काय पाहिजे ते माहिती देऊ शकतो. 1963 हे जे मॉनेस्ट्री आहे यांनी बनवलं आहे. 1963 जे त्यांचे गुरु आहेत, जे आपण स्टार्टिंगला येताना जो फोटो बघितला, जे त्यांचं जे मंदिर आहे त्याच्यावर जो फोटो आहेत, ते त्यांचे मेन गुरु आहेत. ते 2008 साली एक्सपायर झाले आणि त्यांची समाधी इथे आहे पुढे, जी फ्रंटला जे दाखवले ते त्यांचे जे गुरु आहेत त्यांचा दुसरा अवतार जो आहे तो आता टिबेटियनला जन्माला आला आहे असं ते सांगतात. टिबेटियनला जन्माला आला आणि ते तिकडे आहेत. त्यांचा दुसरा जो अवतार आहे ते तिकडे आहे. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की अरुणाचल प्रदेश असेल, नेपाळ असेल, भूतान, तैवान, म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून इकडे हे सगळे जे आहेत इकडे शिक्षणासाठी येतात. तर ह्यांच्यामध्ये शिक्षणाचं असं असतं की 8 वर्ष पहिले शाळा असते यांची, म्हणजे जी टिबेटियन भाषा असते ती शिकण्यासाठी. आता इकडे कसं आहे की बऱ्याच वेगवेगळ्या देशातून असेल, राज्यातून असेल, सर्व हे जे लोक येतात इकडे शिकण्यासाठी. तर त्यामुळे त्यांना कसं इकडे आल्यावर एकच भाषा बोलायची असेल ती टिबेटियन. त्यासाठी पहिले 8 वर्ष, हे बघा, लहान मुलापासून सर्व आहेत इकडे. महिला पण आहेत, पुरुष आहेत, काही प्रमाणात महिला पण आहेत इथे. तर त्यांच्याकडे असं आहे की 8 वर्ष पहिले शाळा असते आणि 10 वर्ष कॉलेज असतं. म्हणजे 18 वर्षाचं तुम्ही यांचं जे शिक्षण घेतल्यानंतर तुमचं शिक्षण पूर्ण होतं आणि त्याच्यानंतर
तुम्ही हे टीचर म्हणून तुम्ही हे करू शकतात की लोकांना परत तुम्ही शिकवू शकता. प्रथम परत शाळेला शिकवणे, त्याच्यानंतर जास्त एज झाल्यानंतर किंवा जास्त एक्सपिरियन्स मिळाल्यानंतर कॉलेजला शिकवणे, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. तर ह्यांचे इंडियामध्ये पण बऱ्याच ठिकाणी असे हे आहेत मोनेस्ट्री. तर वेगवेगळ्या ठिकाणी ते त्यांना ॲज अ रिक्वायरमेंट शिकवण्यासाठी पाठवले जातात जेव्हा तुम्ही 18 वर्षाचं पूर्ण शिक्षण घेतात. आणि हे आता मगाशी आम्ही भेटलो, एक अरुणाचल प्रदेशचा होता, एक भूतानचा होता, एक वेस्ट बेंगॉलचा होता. तर ते बोले की आम्ही आमच्या मनाने इकडे आलो आहे, की आपल्याला वाटलं की आपल्याला शिकायचं किंवा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्यासाठी ही लोकं ऑटोमॅटिक इकडे ओढली जातात आणि इथलं शिक्षण घेतात आणि इथेच राहतात. त्यांची मॉनेस्टी आणि त्यांचे जे स्ट्रक्चर आहे, आपल्यात कळस म्हणतात त्या टाईप, पण खरंच खूप छान आहे. आणि एवढं रेखीव काम आणि कलरमध्ये वर्क आहे पूर्ण, खरंच खूप छान वाटतं. हे त्यांच्या गुरूंचे समाधी मंदिर आहे, जे सुरुवातीला आपण एंट्रन्सला बघितलं तेच मंदिर आहे. जो फ्रंटला लाल कलरचा जो गेट बंद होता, पण त्याची एंट्री ही मागच्या बाजूला आहे. सुंदर, खूपच सुंदर. आतमध्ये आल्यावर त्यांची जी समाधी आहे त्याच्यावरती लाकडाचं जे ही समाधी बनवली आहे आणि त्यावरही पूर्ण गोल सर्व बाजूंनी मूर्ती आहेत आणि सर्वात वरती गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तसेच मागील बाजूलाही गौतम बुद्ध आणि 2 अजून मूर्ती आहेत. तसेच बाजूला अजून एक मंदिर आहे, त्याचीही रचना तशीच आहे. आणि आतमध्ये त्याच्या आम्ही जाऊन बघितलं तर तिकडे आतमध्येपर्यंत एंट्री नव्हती आणि कदाचित तिकडे विपश्यनाला जे बसतात तसं बसण्यासाठी बनवलं होतं. कदाचित ते ध्यान केंद्र वगैरे त्यासाठी बनवलेलं असेल. याच मंदिरातून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला एक छोटी प्रतिकृती बनवलेली आहे. ही साधारणपणे तिबेटियन मॉनेस्ट्री तसेच गावची रचना कशी असते हे दाखवण्यात आले आहे. टेकड्यांवर असलेली घरे, मॉनेस्ट्री, रस्ते, स्तूप यांची मांडणी दाखवण्यात आली आहे. गॅसचा प्रॉब्लेम असल्यामुळे इथे पण ॲक्च्युली तिबेटियन लोकांचं जे फूड मिळतं इथे ऑथेंटिक त्यांच्या लोकांचं, तर आम्ही बाहेर निघताना बघितलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे शक्यतो बंदच होते सगळीकडे. म्हणलं आता आपल्याला काय, आपल्या नशिबात नाही, आपल्याला काय ट्राय करायला मिळत नाही. मी म्हणजे ऐकलं होतं की या लोकांचं चांगलं, तिकडे मोमोज असतील, ते तुप्पा म्हणजे सूप आणि नूडल्स असं त्या लोकांचं त्यांच्या पद्धतीनं ऑथेंटिक. येताना पार्किंगच्या अलीकडे एक त्यांचं रेस्टॉरंट मिळालं आणि आम्ही आता मोमोज आणि तुप्पा हे ऑर्डर केली आहे. बघूया कसं येतं. मस्त तुप्पा नूडल्स आलेलं आहे गरमागरम, तर आपण ट्राय करूया कसं आहे ते. छान आहे, गरम गरम आणि एकदम मस्त आहे. टेस्ट एकदम छान आहे. त्याच्याबरोबर छान मोमोजसुद्धा आलेले आहेत. खाऊन बघूया आपण कसे आहेत. सुंदर, छान मोमो आहे.
आतमधलं जे भाजी वगैरे आहे ती पण थोडंसं टेस्ट त्यांची पद्धत वेगळी आहे. जसं आपण आपल्या इकडे खातो त्याच्यात आणि ह्या मोमोजमध्ये फरक आहे. म्हणजे आपण जे तिकडे खातो त्या मोमोजमध्ये नॉर्मल कोबीची वगैरे अशी भाजी आपल्याला जाणवते, पण हे प्रॉपर म्हणजे त्यांनी जी बनवली भाजी त्याच्यामध्ये जे स्टफिंग केलेलं आहे ते जरा त्यांच्या पद्धतीचं एक वेगळंच आहे आणि खूप छान टेस्ट आहे. चला तर मंडळी, आता आम्ही खातो आणि निघतो राजा स्ट्रीटला. तर भेटूया राजा स्ट्रीटला.